या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका खूपच छान वळणावरती आलेली आहे। म्हणजे आता इकडे प्रियाचा एक खूप मोठा व्हिडिओ अश्विनच्या हातात लागलेला आहे आणि या गोष्टीमुळे अनेक गोष्टी आता एक एक करत कशा उलगडत गेल्यात किंवा मालिकेमध्ये आता जबरदस्त टर्न ट्विस्ट कसा आलाय। स्वतः अश्विनने प्रियाचं भांडं फोडण्यामध्ये ज्या वेळेला खूप मोठा रोल घेतलेला आहे आणि त्या वेळेला नक्की काय घडलंय हे आपल्याला कळणार आहे। जेव्हा एखादा माणूस प्रेम करतो आणि त्या प्रेमाचा विश्वासघात झालाय, मग त्यानंतर आपला विश्वासघात झालेलं कळताच तो माणूस काय थराला जाऊ शकतो किंवा या सगळ्यामध्ये तो माणूस काय करू शकतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांनो इकडे आपण पाहिलेले आहे की अर्जुनला आता इतकं तर समजले की महिपतला प्रतिमा आत्या घाबरले याचा काहीतरी संबंध आता इकडे आहे आणि म्हणून प्रतिमाने ज्या वेळेला अपघात असं म्हटलंय त्यावेळेला अर्जुनला आता इकडे शंका आलेली आहे की या सगळ्या अपघाताच्या मागे महिपतचा हात होता का। 20 वर्षापूर्वी जो काही अपघात झाला त्यामध्ये महिपतचा हात होता आणि रविराज प्रतिमाला विचारतात की तुला काही आठवतंय का की हा अपघात कशामुळे झाला होता। प्रतिमा फक्त अपघात इतकंच प्रेक्षकांनो बोलती आहे, पण त्यानंतर रविराज आणि आता अर्जुन यांना ज्या गोष्टी समजायच्या आहेत त्या गोष्टी समजल्यात आणि त्यांना समजलेलं आहे की म्हणजे काहीतरी अपघाताच्या मागे आता सत्य वेगळंच आहे। आणि मग रविराज म्हणतात मला तर वाटतंय महिपतचा जर याच्यामध्ये हात असेल तर त्याला मी सोडणार नाही। आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो सिनियर तुला एक गोष्ट कळतेय का, या महिपतच्या सोबत आता संबंध आपल्या तन्वीचे आहेत, म्हणजे काहीतरी गडबड आहे। यावरती रविराज म्हणतात तेच तर मला कळत नाहीये की तन्वीचा या अपघाताशी काय संबंध आहे। तन्वी या अपघातामध्ये आता इकडे कशी काय इन्व्हॉल्व आहे, खरंच खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत। तन्वीचं काय सत्य आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो सिनियर मला काय वाटतं माहितीये का, आपण जर का तन्वीचा मोबाईल पाहिला ना तर कदाचित आपल्याला महिपत आणि तिचे कॉन्टॅक्ट्स का आहेत, कोणत्या संदर्भासाठी आहेत हे कदाचित कळू शकतं। रविराज म्हणतात चिंता करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा महिपतला तर मी जिवंत सोडणार नाहीये, पण त्याच्यासोबत ही का आहे हे सत्य जोपर्यंत मला कळत नाहीये तोपर्यंत मी ते सुद्धा गप्प बसणार नाही। फायनली या सगळ्यामुळे प्रतिमाच्या या म्हणजे आठवण्यामुळे आता प्रिया सुद्धा रडारवरती आलेली आहे। प्रियाला सुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे लक्षात आलेलं आहे की म्हणजे प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये काहीतरी महिपत सोबत इन्व्हॉल्व का आहे हे सत्य आता समजण्यासाठी रविराज आणि अर्जुन प्रियाच्या मोबाईलची तपासणी करायचं ठरवतात। आणि त्याच वेळेला अर्जुन आता सांगतो की आपल्याला जर का हे सगळं करायचं असेल ना तर अश्विनची मदत घ्यायला लागेल, कारण जर का आत्ता कोणावरती विश्वास ती ठेवत असेल तन्वी तर तो फक्त आणि फक्त अश्विनवरतीच आहे आणि तिचा मोबाईल जर का आपल्याला हवा असेल तर आपल्याला अश्विनवरतीच आता भरोसा ठेवायला लागेल किंवा अश्विनला या सगळ्यामध्ये आता विश्वासात घ्यावं लागेल। यावरती लगेचच आता इकडे रविराज म्हणतात चिंता करू नकोस, यासाठी मी काहीही करू शकतो। फायनली रविराज आणि अर्जुन अश्विनला विश्वासात घ्या आणि अश्विनला अर्जुन आता सांगायला लागतो प्रतिमा आत्याच्या या सगळ्यामध्ये हे आहे ते म्हणजे प्रतिमा आत्याच्या अपघाताचं सत्य तिने महिपतला पाहिलंय आणि काहीतरी आपल्याला जर का क्लू हवा असेल तर आता तुला मदत करायला लागेल। यावरती रविराज सुद्धा आता अश्विनला सांगतात हो कदाचित याच्यातून आपल्याला काहीतरी मिळेल, कदाचित तन्वी सुद्धा खूप मोठ्या संकटात असेल आणि म्हणून आपल्याला काहीतरी मिळेल। यावरती लगेचच आता अश्विन सांगतो माझ्याकडून तुमची काय अपेक्षा आहे हे तुम्ही सांगाल का। यावरती अर्जुन सांगायला लागतो तुला फक्त इतकंच करायचं आहे की तन्वीचा मोबाईल बघायचा आहे आणि त्या मोबाईलमध्ये सस्पिशियस काय आहे, महिपतचे मेसेज काय आहेत, अजून काय आहेत, कोणत्याही प्रकारचा काही व्हिडिओ किंवा फोटोज काही सापडतायत का हे पाहायचं आहे। आणि हे जर का तू करू शकलास ना तर नक्कीच आता या गोष्टींचा आपल्याला फायदा होऊ शकतो। असं म्हटल्यावरती मग आता अश्विन सांगतो ठीक आहे रविराज काका तुम्ही जर का बोलताय तर तुमच्यासाठी मी हे करायला तयार आहे। असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन रूममध्ये येत आणि तो रूममध्ये आल्यावरती तो सांगायला लागतो की तन्वी मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे। त्यावरती ती सांगते काय झालं, आतापर्यंत जेवणाची तुझी नाटकं सुरू झाली। यावरती तो म्हणतो अगं जेवणाची नाटकं म्हणजे काय, तर तू मला जेवणच देत नाहीयेस, सतत काही ना काहीतरी आपल्या असते तुझं चालू,
तू सतत काही ना काहीतरी आपलं करतेस आणि मला उपाशी ठेवतेस. यावरती ती आता सांगायला लागते, हे बघ अश्विन, तुझं हे वागणं मला काही कळत नाहीये, तू मला ना जास्तच जरा हे करतोयस. यावरती तो सांगतो, मला असं वाटतंय ना की तू रोजच्या रोज जरा जेवण बनवायला लागत जा घरामध्ये. ती सांगते, हे कामं मला जमणार नाहीयेत. अश्विन सांगतो, ठीक आहे, मग आजपासून जे काही ऑर्डर वगैरे करायचं असेल ना ते तुझ्या मोबाईलवरून ऑर्डर कर, माझ्याकडे आता पैसे नाहीयेत. यावरती प्रिया चिडते आणि अश्विन, तू हे असं माझ्यासोबत वागणार आहेस का? मी कुठे पैसे मागायला जाऊ? प्रियाकडे प्रेक्षकांनो काहीच पैसे नाहीयेत. यावरती अश्विन सांगायला लागतो, ठीक आहे, मी एकदाच तुला पैसे देईन मोबाईलमध्ये आणि त्यानंतर मला सगळे एक्सपेन्स दाखवायचे. यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, दे इकडे तुझा मोबाईल. यावरती झटकन आता पैशासाठी प्रिया तो मोबाईल देते आणि त्यानंतर लक्षात थोड्या वेळात तिच्या येईपर्यंत अश्विनच्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता लागलेल्या आहेत प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रियाला त्यावेळेला ते जाणवत नाहीये की आपण काय चुकी केली, पण ही चुकी तेव्हा जाणवते जेव्हा अश्विनच्या हातात ते लागले. बरं, त्यावेळेला सुद्धा अश्विनकडे फार वेळ नाहीये, त्यामुळे अश्विनने घाई गडबडीत जे काही करता येईल तेवढं केलंय आणि त्याला त्याच वेळेला काहीतरी गोष्टींचा सुगावा प्रेक्षकांनो लागलेला आहे. या सगळ्यामध्ये आता इकडे अश्विन हादरलाय. ज्या वेळेला एक व्हिडिओ, एक म्हणण्यापेक्षा 3 व्हिडिओ त्याच्या हातात लागलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने जो महिपतला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ टाकलाय तो व्हिडिओ, दुसरा तिने आता नागराजला करण्यासाठी टाकलाय तो व्हिडिओ, आणि तिसरा व्हिडिओ म्हणजे तिने आता मैनावती आणि सदाशिवला अडकवण्यासाठी एक व्हिडिओ केलाय. आणि त्या 3 व्हिडिओमुळे खूप मोठं आता भयंकर सत्य समोर येण्याची वेळ झालेली आहे. मग त्याच वेळेला अश्विन फटकन ते आपल्याला ट्रान्सफर करून घेतो. ट्रान्सफर करून घेतल्यानंतर मग आता प्रियाकडे तो मोबाईल परत. बरं प्रेक्षकांनो, इकडे आता प्रतिमाची तब्येत जी चांगली बरी होत चाललेली होती ती थोडीफार डाऊन होत चालल्यामुळे रविराजांना जरा आता खूपच चिंता वाटते आणि ते कुसुमला सांगतायत, हे बघ, तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये जरा तिची काळजी घे, कारण कसं आहे ना, तिच्या आजूबाजूला कोणीतरी पाहिजे. मी या महिपतचा याच्यात काय डाव आहे ते पाहतो. यावरती कुसुम सांगते की भाऊजी, आत्तापर्यंत मी तुम्हाला जे सत्य सांगितलं नाही ते सत्य सांगायची वेळ आलेली आहे. त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात, सत्य? आणि कोणतं सत्य? त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमन आता सांगते, खरं सांगू तर आता म्हणजे यांचे आणि महिपतचे पण भाऊजी कॉन्टॅक्ट्स आहेत. हे ऐकल्यावरती मग मात्र जबरदस्त धक्का बसलाय, तो म्हणजे आता इकडे रविराजांना. आणि रविराज चांगलेच हादरलेत. रविराज सांगतात, सुमन, आणि हे तू मला अजिबात कधीच बोलली नाहीस. सुमन सांगते, भाऊजी, त्यांनी मला दाबून टाकलं होतं म्हणून नाही बोलू शकले. सायली आलेली आहे, पूर्णाजी प्रतिमाला भेटायला आलेली आहे आणि प्रतिमा भेदरलेली बघून आता इकडे सगळेच हादरलेत. पण त्याच वेळेला अर्जुनला आता रविराजांनी सांगितलंय, तू एक काम कर, अश्विनकडे आपण काम तर सोपवले, पण आपण आपली सुद्धा माहिती चालू ठेवूया. तू मला म्हटला होतास की सायलीच्या भूतकाळाशी महिपतचा संबंध आहे, त्याचा पण तू शोध चालू कर. काय माहिती सगळ्या कड्या एकत्र जोडलेल्या असतील आणि या कड्यांचा आपल्याला अचानकपणे उलगडा होईल. मग त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला सांगतो की आपण सावंतांकडे जाऊया. मला अजूनही त्या आता सदाशिव मैनावती यांच्यावरती विश्वास नाहीये. खरं सांगायचं तर आता सदाशिव आणि मैनावती हे दोघं जण किती खोटं बोलू शकतात या गोष्टीचा आता इकडे आपण याच्या आधी सुद्धा पुरावा मागोवा घेत ते खरंच बोलत असतील याच्यावरती माझा अजिबात अजूनही विश्वास नाहीये. त्यावरती चैतन्य म्हणतो, मग तुला काय करायचं, म्हणजे तुझ्या मनात काय चाललंय? यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगतो की त्या फोटोचं सत्य शोधून काढायचं आहे. आणि त्यानंतर आता इकडे अर्जुनने एका एक्सपर्टकडे तो फोटो दिलाय, जो फोटो आता इकडे सदाशिव आणि मैनावतीच्या इथे सापडलेला आहे. सदाशिव आणि मैनावतीच्या इथला फोटो ज्या वेळेला एक्सपर्टच्या हवाली केलाय त्यावेळेला तो फोटो एडिटेड नाहीये हे सत्य समजलेलं आहे. आणि मग त्यानंतर अर्जुन आलाय सावंतांच्याकडे. फोटो दाखवत तो सांगतो की ज्या वेळेला मी तिकडे गेलो तेव्हा हा मी ओरिजिनल फोटो पाहिला आणि त्यानंतर ते म्हणतायत की हा एडिटेड आहे, पण हा फोटो ज्या वेळेला मी आता प्रत्यक्षरित्या दाखवला त्यावेळेला हा फोटो एडिटेड नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, खरं सांगू का, तर हा फोटो एडिटेड असूच शकत नाहीये. हे तुम्ही मला विचारलं असतं तरी मी सांगितलं असतं, कारण सदाशिव आणि मैनावती म्हणजे हा सदाशिव हा आत्ताच नाहीये तर आधीपासूनचा, त्या दिवशी जेव्हा तुम्ही आलात ना आणि तुम्ही म्हटलात की माझे सासरे आहेत
तेव्हाच मी त्याचा सगळा रेकॉर्ड काढला आणि सगळा रेकॉर्ड ज्या वेळेला मी काढला ना त्यावेळेला मग मला समजलं की नाही, ही त्याचीच मुलगी आहे, 5 मुलींचा बाप आहे, तो एंट्री आहे हो तशी असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय? अर्जुन आणि इकडे चैतन्य दोघंही हादरतात. नक्की काय असेल अर्जुन? अर्जुन म्हणतो डोकं चालायलाच मागत नाहीये, काय येते एकतर आधी आता त्यांनी आपणच त्यांचा शोध घेतला आणि आता ते महिपतचं नाव का घेत आहेत यावरती मग आता इकडे सांगायला लागतायत की इन्स्पेक्टर साहेब काहीतरी डाव आहे, महिपत जर या सगळ्यात इन्व्हॉल्व नाही तर महिपतला कोण अडकवतंय यावरती अर्जुन म्हणतो नक्कीच हे तन्वीचं काम आहे, काहीतरी गौडबंगाल आहे चैतन्य, आपल्याला ते सत्य कळत नाहीये म्हणा किंवा आपल्याला आपल्यापर्यंत हे सत्य पोहोचवलं जात नाहीये म्हणा, काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आपण आपल्या पद्धतीने शोध घेऊया. तोपर्यंत इकडे आता अश्विन तो व्हिडिओ घेऊन आता अर्जुन आणि सायलीकडे येत असताना अर्जुन आता घरी आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन घरी आलाय आणि त्याच वेळेला अर्जुन घरी आल्यावरती लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते काही माहिती कळली का? अर्जुन म्हणतो जी माहिती कळली ती महाभयंकर माहिती आहे. सायली म्हणते म्हणजे काय? त्यावरती अर्जुन तिला घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो आणि त्यानंतर सायलीचे धाबे दणाणतात की तो फोटो एडिटेड नाहीये तर तो फोटो ओरिजिनल आहे, म्हणजे तो ओरिजिनली पूर्णपणे आता बनवून घेतलेला फोटो आहे. हे ऐकल्यावरती मग मात्र सायली आता गडबडते आणि कसं शक्य आहे अर्जुन सर? अर्जुन म्हणतो हो तितक्यात आलेला आहे अश्विन. अश्विन सांगतो हा व्हिडिओ पाहिलात तर सत्य लगेच समजेल की तो फोटो एडिटेड का नाहीये. याच्यामध्ये पहिला व्हिडिओ आता सायलीने जो पाहिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये प्रिया आता सांगत आहे ते सत्य आहे, म्हणजे प्रियाने सदाशिव मैनावती यांना भविष्यात अडकवण्यासाठी आता इकडे म्हणजे त्यांना अडकवण्यासाठी जो व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ आहे. त्यानंतर मग आता तो व्हिडिओ पाहिल्यावरती सायलीला समजलेला आहे की या सगळ्याच्या मागे आता प्रिया आहे. बरं एकच नाही तर पुढचे व्हिडिओ जसे जसे समोर आलेले आहेत तसे तसे आता इकडे खूप मोठे गूढ उलगडत गेलेत. अश्विनने एक व्हिडिओ नंतर दुसरा व्हिडिओ दाखवलाय. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर ती आता स्वतःच महिपतला करण्यासाठी त्याच्यामध्ये ती सांगत आहे की मला यांनीच इकडे पाठवलेलं आहे, महिपतने इकडे पाठवले आणि महिपत आणि नागराज यांनी आता म्हणजे 25 वर्षापूर्वी हा खून केलेला आहे किंवा खून करण्याचा प्रयत्न केलाय किंवा अपघात करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांनी मला दबावाखाली हे करायला सांगितलेलं आहे. आणि दुसरा आणि तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा व्हिडिओ असतो आणि त्या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने प्रिया आता अडकलेली आहे. त्याच्यामध्ये तिने स्वतःच्याच तोंडून आता कबुली दिलेली आहे की मी मुळातच तन्वी नाही आहे, पण माझ्यावरती जोर जबरदस्ती करून आता इथे मला तन्वी बनवून आणलेलं आहे. एक एक करत ज्या वेळेला 3 व्हिडिओ असे समोर आलेत त्यावेळेला जो काही शोध आहे तो शोध इथेच थांबलाय. सगळ्यात महत्त्वाचं नागराज आणि महिपत यांनी केलेला ॲक्सिडेंट, त्यानंतर त्यांनी प्रियाला या सगळ्यामध्ये इकडे आणलं आणि खोटी तन्वी बनवून आता इथे आणलं. हे सत्य आणि हे एक एक करत आता इकडे म्हणजे सत्य सगळी समोर आलेली आहेत आणि त्यानंतर सायली हदरले. पण सगळ्यात महत्त्वाचं सत्य ज्या वेळेला प्रियाच्या तिसऱ्या व्हिडिओचा समोर आले त्यावेळेला तर आता तिला जास्तच धक्का बसलाय आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये सांगितलंय की मी खरी तन्वी नाही आहे, पण खरी तन्वी आता कोण आहे ती म्हणजे सायली. मी सायलीचं गाठोडं घेऊन तिकडून पळाले होते आणि सायलीचं गाठोडं घेऊन ज्या वेळेला पळाले त्यावेळेला मग आता म्हणजे तिचंच गाठोडं आहे, तीच तन्वी आहे. हे ऐकून सगळ्यांना जास्त धक्का बसलाय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भूतकाळ उलगडत गेलेला आहे. अश्विनने प्रियाचा व्हिडिओ एक एक करत आता समोर आणल्यामुळे हा सगळा प्रकार प्रेक्षकांनो घडलेला आहे आणि त्यानंतर मालिका आता मात्र इकडे प्रियाच्या पूर्णपणे आता विरोधात सगळं सत्य समोर आलेलं आहे. प्रियाने या सगळ्यामध्ये जी काही कारस्थानं केलेत ती कारस्थानं आता मात्र समोर आलेत आणि त्यानंतर प्रतिमाच्या समोर सत्य आलंय, कल्पनाच्या समोर सत्य आलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे सत्य समोर आलेलं आहे ते म्हणजे अश्विनचे डोळे उघडलेत आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. प्रेक्षकांनो हे सत्य समजल्यावरती आता प्रियासोबत काय व्यवहार होणार किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये काय शिक्षा मिळणार पाहणं रंजक.